आणि त्यामुळे यावरून दोघांमध्ये बरीच चढाओढ रंगणार आहे हेही तुमच्या लक्षात आलंच असेल। आता दोघात तिसरा, आता सगळं विसरा अशी भूमिकाही पाहायला मिळते आणि ही भूमिका घेतली आहे काँग्रेसने दोन्ही राष्ट्रवादींच्या बाबतीत। म्हणजे जिथे अजितदादा आणि शरद पवारांचे पक्ष एकत्र असतील तिथे आपण त्यांच्यासोबत जायचं नाही असा निर्णय 2 दिवस मुंबईत चाललेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतंय। त्याबरोबरच मनसेच्या साथीने कुठेही आघाडी उघडायची नाही यावर पक्षाने आज शिक्कामोर्तब केल्याचंही कळतंय। काँग्रेस नेते ज्यांचा उल्लेख सातत्याने भाजपची टीम बी असा करतात त्या MIM बरोबरही कुठेही एकत्र निवडणूक लढवायची नाही असा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती आहे। या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूयात। येणाऱ्या 2-3 दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल। मात्र तिकीट वाटपाची सगळी प्रक्रिया ही प्रदेश पातळीवरून पूर्ण झालेली आहे। महाआघाडी जी आहे यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर एक अजून मोठा स्फोट होणार आहे आणि या तिन्ही पक्षांचे जे कार्यकर्ते आणि नेते आहेत हे इतर पक्षांत आणि काँग्रेसमध्ये आलेले आपल्याला दिसतील। सगळ्या जिल्ह्यांच्या आढाव्याच्या अनुषंगानं मनसेच्या संदर्भात आघाडी आणि युतीचा प्रस्ताव कोणत्याही जिल्ह्यातून आलेला नव्हता। महानगरपालिकेच्या निवडणुका अजून घोषित झालेल्या नाही आणि जी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेच्या बद्दलच बोलणं हे योग्य ठरेल। ज्या प्रक्रिया अजून विलंबाने आहे त्याबद्दल घाईगर्दीने बोलण्याची आवश्यकता नाही। यावरून अर्थातच असं दिसतंय की काँग्रेसचं अखेर ठरलंय। काँग्रेस एकतर स्वबळावरती लढेल किंवा मनसे राष्ट्रवादी नसतील तर ठाकरे आणि